आज तर जागही नाही आला. 7 वाजून गेले. चल पटापट काम करतो. स्वयंपाक बी व्हायचा आहे 2 टाईमचा. पप्पा दिन्याला उठवायचं आहे. रात्री भरभराच्या तयारीनं डोळा उशिरा लागला. झोपच उठली नाही. 7 वाजून गेले. बाप्पा 10ची बस पकडायची आहे. कसं करू मी? काही समजून नाही राहिलं मला. स्वयंपाक बी करायचा आहे. दिन्याला उठवायचं आहे. भाजी बी चांगली करायला लागून. डब्बा बी करायचा आहे. कसं करू मी? चाल पटपट कामाला लागतो. 10 वाजेपर्यंत होईन का बापा का? सुनीताले म्हणतो मासेची डब्बा घेऊन घे म्हणून. ते तरी किती करण. चाल जेवढं होईन तेवढं पाहतो पटपट. आई झाले का? चाललं लवकर. मी जाऊ का तोपर्यंत बस स्टॉपवर? मला वाटलं तू झोपलाच आहे. तू केव्हा उठला आणि केव्हा तयारी केली? मी सकाळीच उठलो होतो. नाश्ता नाही जेवण नाही. कुठं चालला बस स्टॉपवर? 8 नाही 8:30 वाजले. 10 वाजता जायचं आहे बस स्टॉपवर. तर ते बॅग ठेव जा. सुंदर काकू झालं नाही झालं पाहुणे. तू तर तयारी नाही काही नाही अजून. करणं लवकर. करतो जा तू. कसा वाटला पद्माचा लूक? नवीन पद्मा आली का कुणाला ओळखाले? येईन का मग मी त्याला ओळखाले? त्याचं झालं का झालं माहीत नाही. तयारी त्याच्या समोर जाऊ नाही शकत. पोहोचलं पाहिजे ना लवकर. तुम्हाला कसा वाटला माझा लूक? सांगा कमेंट करून. आणि पहा पुढे किती मजा येणार आहे तर. हॅलो पद्मा वहिनी झालं का? आपण दोघीजणी मैत्रिणी झालो आहे. वहिनी नाही ना ताई नाही ना काही नाही. मला तू पद्मा म्हणत जा. मी तुला रीता म्हणत जाईल. ठीक आहे पद्मा. झालं का मग? मी तर पूर्ण रेडी आहे. मी तुला फोटो पण पाठवला आहे. तू झाली का रेडी? लस आहे माझं. मी पण बस स्टॉपवरच भेटू का? हो हो बस स्टॉपवरच आहे. आणि तोंडाला स्कार्फ बांधून घेशील. हो हो ठीक आहे. मला बोलावलं आणि हे पद्मा अजून आली नाही. मॅडम तुम्ही कुठे चालले? तुम्हाला काय करायचं आहे? मी कुठे जाणार आहे तर? कारण की आपण सोबतच जाणार आहे ना. तुम्हाला ओळखत नाही ना. मी सोबत कशी जाणार आहे? जमलं. मला तुम्ही ओळखलं नाही ना. मी पद्मा. अरे पद्मा तू काहीच ओळखायला नाही आली. तू तर स्कार्फ नाही बांधता. म्हटलं त्या घरीच काय आपण कुणाला ओळखायला येणार आहे म्हणून मी बांधता नाही. चल बसमध्ये. केव्हाची आहे बस? आता लागेलच 5-10 मिनिटात. का म्हणे तुझी सासू गिसू? काय म्हणणार आहे? कुठं चालली म्हणे हे? मी तर चालली म्हणे. हे कुठं चालली म्हणे? ही नाही आहे हे राहिले पाहिजे होते म्हणे. मग कशी काय आली तू? काही नाही हे म्हणत होते चालली जा. मी सांभाळतो घर म्हणून मी आली. ते मी येणारच होती. मग काहीतरी असं कारणं बिरणं बनवलं असतं आणि यांनी जा म्हटलं तर मग काही प्रॉब्लेमच नाही राहिला. मी म्हणते तू स्कार्फ बांधून घे. कोणी ओळखलं नाही पाहिजे आपल्याला. तुझं सामान कुठं ठेवलं आहे ना? तिथंच ठेवलं आहे मी. आहे तिथे एक जागी. ते पांढरेला आहे ना तिथंच बस उभी राहते. मी पण तिथंच ठेवला आहे. चल मग. चंदा काकू तुमच्या दोघीच्या बॅगात एकसारख्याच झाल्या. येते आम्हाला ओळखू. चंदानं लाल रिबीन बांधली आहे कशाला? आम्ही एकानंच घेतल्या होत्या ना रे. तेव्हा आहे आमच्या दोघीच्या तशाच. तेव्हा तिथे एकच कलर होते. आता 17-15 काय घेऊन होती आपल्याकडून. बॅगची तर चैनी तुटली होती. वेळेवर लावून आणली मग मी. पाटलिंग काकू काऊन तिथे उभे आहे? येतो मी अंदरून. या बॅग आणतो म्हणे. तर आणलीच नाही ना अजून. काकू ग्रीष्मा येऊन राहिली ना? हो तिच्या बाबानं दिले. आणून देतो म्हणे बस स्टॉपवर. मग बॅग कोण देऊन दिली तू ना त्याच्याजवळ? टाकली बॅग घरी तर काय कराय. मला काही विश्वास नाही. मी म्हणलं हायच किती दूर बस स्टॉप तर घेऊन चालतो म्हणलं संगच. आणि काकून बॅग चाललं घेऊन चाललं नाही का? नाही राघव आणून देतो ना. तर मी राघव संगच येतो. जाऊ का मग आम्ही दोघी जणी? तुम्ही जा नाही. मी येतोच मागून. मागून ती बॅग घेऊन काही चाललं नाही होणार. मग राघव म्हणे बॅग नेऊनच देतोस. तू बी बसून चाल म्हणे गाडी. मोठी गाडी नाही आहे. मोठी गाडी नाही परवडत नाही आम्हाला. इथंच बस स्टॉप आहे. आलता का साऱ्याचा फोन? शांती किंती निघली का? माहीत नाही. बस स्टॉपवर साऱ्याजणी भेटणार आहे. सारेलेच घाई होती ना आज. निघतो मग आम्ही. 9:15 वाजून राहिले. जा तुम्ही. मी आलीच. तुम्ही येऊनच राहिला वगैरे. रीता कुठं गेली? रीता वहिनी माहीत जातो म्हणे सोबतींच्या घरी 8-10 दिवस. मी नाही तर कधी एका रंगाचं वाटण म्हणे. जातो म्हणे. रग्या म्हणे मी पाहून येईन म्हणे. पुरे कामं करायची घरी जीवावर येईन ना म्हणून गेले असं. दे आपण याकडे चालू कायले काय कोणाचं घेतात. चाल जा तुम्ही. मी येतो. नाही लवकर बस सुटून जाईल. चल चंदा.
अजून तर कोणीच नाही आलं. फोन करणंही गुरु आहे आता. घाई घाईत राहायचे सारे निघायच्या ना. येईन सगळेजण येईन. कोण यायचं राहिलं आता? सगळेजण मोजून घ्या किती जण आहेत. शांता स्थळाची आहे शांता काकू. कुठं चालला रे? नाही इकडे पाहुणे तर काय सुरू आहे तर. एकामेकाचे हात नका सोडू. पकड बरं. इकडे चुपचाप एका जागी उभी राहा. बस सुटून जाशील तू राहायची एकटा. शांती नाही आली अजून. दोघी जावा काय करून राहिल्या माहित नाही. 5 मिनिट नाही बस येईन ना आता. मग दिन्यानं सुनता नाही आली का? काहून तुम्ही दोघं जण एकाने नाही आला का? मागरचा दिन्या सकाळी पासून चुंदाच्या घरी जाऊन बसला आहे ना बॅग घेऊन. बॅग बी आणली. हे बस सुटली तर मग आपल्याला काय केव्हा जाऊ आपण? फोन करा पटकन. मागरचा दिने पट्टलंय शाय नाही. तिला काही नाही घेऊन मागत येऊन राहिलं असं. ती कधी वेळ होती का त्या सुनताले? ते बस लागली आता कसं? त्यावर तुम्ही बसमध्ये येईनच ते. मी थांबतो. आई आई मला सू लागली. तुझी वेळेवरच सू लागली का? मग अशीच म्हणलं करून घे. हे पोरं काय औषध तर राहतील का बाबा? काकू मी आणतो त्याला तिकडून करून. आम्ही दोघं जण जातो आणि येतो. बरोबर जण दोघंही अटकान तिकडे ना. तूच घेऊन जातो त्याले दोघाले. एक जाईन ना दुसरं अटकन. इकडे सुनिता माहित नाही काहून नाही आली तर. अरे कोण ना का मी पटकन येतो. मला माहिती आहे इथंच आहे. इथंच करून येतो मी बच्चा मागून. अरे बोलू नको काकू. आपण ह्याच बस स्टॉपवर आहे. पोरा एवढा त्रास देणं सुरू केला. तुमच्याकडचा दिने नाही आला. कसं करू बाबा आपण? एक तर पुऱ्या बायाचा बाजार आहे आपला. जाऊ पाहू का तिथं वरी? कुरकुरे चिप्स म्हणून त्या दुकानापाशी उभे आहे. तर पाहतो मी. तुम्ही बसा तो पण सामान घेऊन ठेवा बसमध्ये. येते करा. बसवाला थांबते. सांगता त्याला का आम्ही पंढरपूरला चाललो. आम्हाला वर्धेतून बस ट्रेन पकडायची आहे म्हणून. चला चंदाताई आपण सामान ठेवू. ह्या पद्या येईपर्यंत ह्या अर्चनाताई इथं उभ्या राहते. हो चाललं ता. बसमध्ये आहे. बस ना. हो ना सुंदर एवढा वेळ गेला. मग सांगतो मी शांता काकू. चला बसमध्ये बसा पटपट. आले सगळेजण. चला आता. आपण पुरे 11 जण आहे. सगळेजण मोजून घ्या. मी मोजतो. काही नाही म्हणायचा. उशिरा आला ना मोजतो म्हणतं. 1 2 3 4 5 6 8 9 10. आपण 10 जण आहे. एक जण गायब आहे. शांती बसचा हॉर्न वाजून राहिला. चला ना बसा ना. चला ना काही जण बसा. गायब कोण आहे? हा मागचा पद्या नाही आला. पद्या आहे गायब. पद्या कुठे गेला? पहिले हात पकडून ठेवता आला का? मी काय सांगू? दिना काही साखरी पाहिजे. आणि ह्या 4-5 जणांना एकाला एक हात धरून बांधा सगळेजण. चला लाईनीनं. एवढं मोठं पंढरपुरात काय करा? आपल्याच गावात आपल्याला लोटपून नाही राहिले. काही नाही होत. चला. पद्या कुठे गेला रे? तो तिकडून इकडून गेला. इकडून कुठे गेला? काही नाही आई. मी इथं ना ते डमरूचा खेळ सुरू होता. ते पाहून आलो होतो. तुम्ही वेळ गेला नाही. यायला घरी नेऊन सोडा. आताच सांगतो तुम्हाला. बरोबर एका जागी राहायचं सगळेजण. चला काही नाही होत. बोला विठू माऊली आहे आपल्या सोबत. काही नाही होत. बोला सगळेजण. पंढरीनाथ महाराज की जय. चला सगळेजण बसा. तो बसवाला थांबलाय.